हे घे, थोडस दूध पिऊन घे. काय रे, असं का बघतोयस माझ्याकडे? आम्हाला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. मग सांग की, त्यात काय एवढं? गोष्ट थोडी गंभीर आहे. अरे, गंभीर असं काहीच नसतं आयुष्यात. समजा छान असतं. जसं आपण जगाकडे बघतो तसं आपल्याला जग दिसतं. बरं तू सांग, काय सांगायचं होतं तुला? आम्हाला आजच तुला सोडून जावं लागणार आहे. पर्णिका, आम्ही खरंच सांगत आहोत. आम्हाला आज निघावं लागेल. मग जा ना, आत्ताच जा. आई गेली, बा गेला, समदे वस्तीवाले गेले. तसं तू बी जा. मला काय फरक पडणार आहे? मी आधी एकटी होती आणि आता बी एकटीच राहील. पर्णिका, असं नको बोलूस पर्णिका. तुझ्या सोबतच्या या काही दिवसांच्या सहवासाने आमच्या मनाला एक खूप मोठा आधार दिला आहे. तू आम्हाला माणुसकीची, निरागसतेची आणि नात्यांची नवी ओळख करून दिली आहेस. आमच्यासाठी तू कायम विशेष राहशील. जा. तू मला वचन दिलं होतंस, कधी मला एकटी सोडणार नाहीस म्हणून. मग आता का जातोयस? आम्ही तुला वचन देतो की आम्ही तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही. मला परत एकटं कळतंय. पर्णिका, आम्ही तुला एकटीला सोडून जात नाही. हे बघ, आई, देवानं आमची पोर आम्हाला परत दिली. तुला सोडून आता आम्ही कुठेही जाणार नाही. वंचिका, तू तुला दिलेलं कार्य उत्तम प्रकारे पूर्ण केलं आहेस. दिलेलं वचन पूर्ण केलं आहेस. आता आम्ही तुला आमच्या बंधनातून मुक्त करतो. तुला जिथे जायचं असेल तिथे तू जाऊ शकतेस. पर्णिका, आता आम्ही जात आहोत. तुझी संपूर्ण वस्ती आता आसुरांच्या बंदीशाळेतून मुक्त झाली आहे. आता तुझे आई वडील, तुझी माणसं सगळे तुझ्या सोबत आहेत आणि हे सगळं वंचिकेमुळे शक्य झालंय. ती दिसते तशी नाहीये. आसुर राजकन्या असली तरी मनाने खूप चांगली आहे. हा फक्त रात्री थोडं मोठ्याने घोरते एवढंच. असंच ना? असं नाही करत, असं करते. महादेव, हे काय बरं नाही. हा, पर्णिका, आता आम्ही येतो. आपण जाताना तुला तुझं संपूर्ण जग देऊन जातो. हे घे, हे नेहमी तुझ्या सोबत ठेव. तुला जेव्हा केव्हा आमची गरज भासेल तेव्हा आम्ही तुझ्या समोर उभे असू.
येतो आम्ही. थांब. काय झालं? हे घे, माझ्या बाची आठवण आहे. आता तुझ्याकडेच राहू दे, माझी आठवण म्हणून. घे. याला आम्ही आमच्या प्राणांसारखे जपू. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.